उगाच फिरत बसू नका, कुणाच्याही घोषणा देत बसू नका. राजकीय आरक्षण ओबीसीचं संपलंय, मी जबाबदारीनं बोलतोय. राजकीय आरक्षण संपलंय. सांगली जिल्ह्यामध्ये 62 जिल्हा परिषदच्या जागा आहेत, 27% काढा. किती जागा राहिल्या तुम्हाला बघा. नगरपालिका महानगरपालिकेमध्ये किती कुणबीचे दाखले आले बघा, आणि नगरपालिकेमध्ये ओबीसीच्या जागा रिझर्व किती आहेत बघा. ग्रामपंचायत मध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर हिशोब केला 750 गावापैकी 500 गावामध्ये तर ओबीसीचा आहे. राहिलेल्या 250 गावामध्ये तुमचं ग्रामपंचायतचं आरक्षण गेलंय. त्यामुळं आता तुमचं नुकसान कुठलं व्हायचं बाकी राहिलेलं नाही. शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण टिकवण्यासाठी आणि राजकीय चळवळ उभा करण्यासाठी छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे. पदोन्नतीतलं आरक्षण गेलं. आपली पोरं तलाठी म्हणून नोकरी झाली, सर्कल होणार, सर्कलचा नायब तहसीलदार होणार, नायब तहसीलदारचा तहसीलदार होणार.